आपला एखादा मित्र असा असतोच बघा, त्याला आपण विचारलं ना, भाई किती वाजले रे, तर तो बोलेल कालचे एवढे वाजले. असाच प्रश्न एकदा एमपीएससीने विचारला होता. काय विचारले बघा, मध्यरात्रीपासून आतापर्यंतच्या वेळेच्या चौथ्या भागात आतापासून येणाऱ्या मध्यरात्रीच्या वेळेचा निम्मा भाग मिळवा. आत्ताची वेळ मिळेल तर आत्ताची वेळ काय बघा. टोटल घड्याळामध्ये किती तास असतात, तर 24 तास असतात. आपण 12 तासाचा घड्याळ वापरतो, पण ते घड्याळ 2 वेळा फिरतं तेव्हा एक दिवस कंप्लीट होतो. आता त्यांनी दिलेल्या याच्यानुसार आपण आहे ना उत्तर फाइंड करूया. समजा आत्ताची वेळ आहे ना टी आवर्स आहे, म्हणजे जेव्हा 0 पासून चालू होतो 1 2 3 3 आवर झाले, 4 आवर, आपण 24 तासाचा घड्याळ कन्सिडर करूया. तर आता आपण कन्सिडर करूया की आता ना टी टाइम झालेला आहे. ठीक आहे, आता टी लिहूया आपण बघा. मध्यरात्रीपासून आतापर्यंतच्या वेळेच्या चौथ्या भागात, आता ह्या वेळेच्या चौथ्या भागामध्ये काय मिळवायचंय, येणाऱ्या मध्यरात्रीच्या वेळेचा निम्मा भाग. आता येणारी जी मध्यरात्र आहे तिला किती वेळ उरला असेल माहितीये का, 24 मायनस टी. कारण 24 ला मध्यरात्र होणार आहे आणि आता टी वाजलेत, मग आतापासून मध्यरात्रीचा वेळ किती झाला, 24 मायनस टी. त्याचा त्यांनी काय सांगितलं, निम्मा भाग मिळवा. आता याचा निम्मा भाग मिळवायचा म्हणजे डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू आत्ताची वेळ मिळेल. आत्ताची वेळ काय टी आहे ना. आता आपल्याला हे इक्वेशन फक्त सॉल्व्ह करायचं बघा. आता आपण काय करूया माहिती का, इथे डिवाइड बाय 4 आहे ना, इथे आपण डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 करूया आणि वर सुद्धा आपण मल्टिप्लाय बाय 2 करूया. म्हणजे दोघांचा खालचा जो भाग आहे तो समान होईल आणि वरच्या भागाची न्यूमरेटरची आपल्याला बेरीज करता येईल. 24 दुने 48 आणि हे किती झाले मायनस 2t आणि हे खाली 4 इज इक्वल टू टी. आता हा 4 तिकडे जाईल, मग आपण त्याला मल्टिप्लाय करून घेऊया. याला 4t करूया आणि या साईडला बघा हा मायनस टी आहे आणि हा प्लस टी आहे. मग इथे काय होईल 48 मायनस टी आणि हे मायनस टी झाले इज इक्वल टू 4t. म्हणजे याचा तिकडे जाईल परत तो 4t. माझे काय होईल माहिती का, 40 इज इक्वल टू 5t. आता त्यांचं डिवाइड करूया. टी या साईडला जाईल, 5 इकडे येईल, 5 9 45 5 36 म्हणजे 9.6. म्हणजे टी ची व्हॅल्यू काय 9.6. आता 9.6 म्हणजे बघा, आता 9.6 म्हणजे 9 आवर आहेत आणि 0.6 60 चा 0.6 म्हणजे झाले 36 ना. म्हणजे किती 9 वाजून 36 मिनिटं. याचं झालं उत्तर.